लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना मोफत तुम्हाला पिठाची गिरणी वाटप होणार आहे। एक मोठी योजना समोर आलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींना मोफत गिरणी वाटप होणार आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना ही गिरणी हवी आहे पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। मोफत स्वरूपात तुम्हाला ही पिठाची गिरणी भेटणार आहे। एक मोठी बातमी समोर आलेली आहे, ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंना कुणाकुणाला असं वाटतंय की आपला एक छोटा व्यवसाय असावा किंवा आपल्या घरामध्ये कमीत कमी एक आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी ही पिठाची गिरणी आपल्याला भेटावी, तर असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना वाटतंय एकदा कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला पिठाची गिरणी हवी आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे, त्या बातमीमध्ये डायरेक्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला एक सुवर्ण संधी आलेली आहे, पिठाची गिरणी या ठिकाणी भेटणार आहे आणि साम टीव्हीची बातमी आहे। असं काही कोणत्या पण छोट्या न्यूजपेपरचा किंवा लोकल न्यूजपेपर नाही, साम टीव्हीची बातमी आलेली आहे आणि त्या बातमीमध्ये त्यांनी काय सांगितलंय सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडके ताईंनो काळजीपूर्वक व्हिडिओ बघत आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मोफत गिरणी तुम्हाला भेटणार आहे। बघा या ठिकाणी भविष्यात साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। गव्हर्नमेंटची स्कीम म्हणजे सरकारची नवीन योजना आलेली आहे, महिलांसाठी सुवर्ण संधी। बघा महिलांसाठी सुवर्ण संधी, मोफत पिठाची गिरणी योजना सुरू झालेली आहे। असा करा अर्ज, तुम्हाला अर्ज पण या ठिकाणी करायचा आहे। कशा स्वरूपात अर्ज करायचा सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार। त्याला वेळ वाया गेला तर डायरेक्ट व्हिडिओला आता सुरुवात करणार आहे। लाडके ताईंनो या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार ते तुम्हाला अगोदर सांगतो। बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे कोणाला मिळणार मोफत गिरणी, म्हणजे ही जी पिठाची गिरणी आहे ते कोणत्या महिलांना मिळणार आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा अशा कोणत्या महिला आहेत सगळ्याच लाडक्या बहिणीला भेटणार नाहीये, ज्या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांनाच ही लाडक्या बहिणींना मोफत पिठाची गिरणी भेटणार आहे। तर मग अशा कोणत्या कोणत्या लाडक्या ताई आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे, पात्रता म्हणजे नेमक्या कोणत्या लाडक्या ताईंना ही गिरणीसाठी फॉर्म भरता येणार आहे, त्याची पात्रता काय असणार आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। त्याच्यानंतर आहे कागदपत्र काय काय लागणार आहेत, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय गोळा करावे लागणार आहेत, काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्जासोबत जोडायला लागणार आहेत, कुठं अर्ज करायचा आहे ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर फॉर्म कसा सॉरी इथं भरायच्या ऐवजी फिरायचं झालंय, ठीक आहे, फॉर्म कसा भरायचा आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे की नेमका फॉर्म कुठं भरायचा आहे, कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट्स काय काय जोडायचे, पात्रता काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहेत। आणि केव्हा मिळणार ही गिरणी, म्हणजे ही गिरणी जी आहे पिठाची गिरणी फॉर्म भरल्यानंतर कधी भेटणार आहे, कशा स्वरूपात भेटणार आहे, पैसे भेटणार आहेत का डायरेक्ट गिरणी तुम्हाला भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार लाडके ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। बघा लाडके ताईंनो अजून एक महत्त्वाची गोष्ट बरेच काही कमेंट्स बॉक्स मध्ये विचारतात, मला कमेंट्स दिसत आहेत की सर या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल एकदा थोडं बोला की 12वा हप्ता नेमका आम्हाला कधी भेटणार त्याच्याबद्दल पण बोला। लाडक्या बहिणी आता विचार करत आहेत की बाबा सर हा 12वा हप्ता मला कधी भेटणार, तर लाडके ताईंनो गिरणी बद्दल तुम्हाला सांगतोच, पण त्याचबरोबर एक 12व्या हप्त्याबद्दलची अपडेट तुम्हाला सांगतो। बघा आता शेवटचे 5 ते 6 दिवस राहिलेत, तुम्हाला मी 13 जूनला पण सांगितलं होतं की कोणी काही बोलून द्या तुम्हाला हप्ता जुलै महिन्यामध्येच भेटणार आहे, ही तुम्हाला मी 13 जूनला सांगितलं होतं। बऱ्याच लोकांनी या ठिकाणी तुम्हाला अपडेट दिली होती की शेवटच्या आठवड्यात पैसे भेटतील, 26 जूनला भेटतील, या ठिकाणी 25 जूनला भेटतील, 24 जूनला भेटतील, असं बऱ्याच जणांनी सांगितलं। न्यूजपेपरला पण आलं होतं, टीव्ही मध्ये पण आलं होतं की शेवटच्या आठवड्यात भेटतील, पण मी पहिल्यापासून सांगितलं होतं तुम्हाला की या जून महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये, तो हप्ता तुम्हाला जुलैमध्ये भेटणार आहे। तुम्हाला खोटं असेल तर अजून पण एक आठवडा बाकी आहे, बरेच जण असतील की ह्या 2-3 दिवसात भेटतील, 4 दिवसात भेटतील, पण मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगत आहे, आज पण सांगत आहे की तुम्हाला 12वा जो हप्ता असणार आहे तो जुलै महिन्यामध्येच भेटणार आहे, जून महिन्यामध्ये भेटणार नाही। ही गोष्ट तुम्हाला मी आधीच सांगतो, तुम्हाला खोटं असेल तर ह्या 5-6 दिवसानंतर कळेल सगळ्या गोष्टी, कारण की आपल्या चॅनलवर कधी पण सत्यच गोष्टी सांगितल्या जातात, फेक गोष्ट सांगत नाहीत आपण। त्याच्यामुळे लाडके ताईंनो आपला भरोसाचे चॅनल आहे, लाडक्या बहिणीचं चॅनल आहे, लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे। आपण मागणी पण त्याच्याबद्दल करत आहोत लाडके ताईंनो, तुम्हाला सगळ्यांना बघितलं असेल महिलांसाठी एक सुवर्ण संधी आली। या स्कीम बद्दल परत एकदा सांगतो, गिरणी नेमकी कशी भेटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला मी थोडा माहिती सांगतो। ही साम टीव्हीची एक बातमी आहे, नेमकं काय आणि कशा स्वरूपात तुम्हाला गिरणी भेटणार आहे, काय नेमकं आहे ते मला सांगतो। बघा साम टीव्हीची बातमी आहे, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना 2024 सुरू केलेली आहे, 2024 मध्ये सुरू झालेली आहे। आता परत इन्स्टॉलमेंट या ठिकाणी 25चा पण नवीन आता आलेला आहे। त्याच्यामध्ये या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देणे हा आहे। महिलांना सक्षमीकरणासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना राबवत असते, या योजनांपैकी ही एक योजना आहे। म्हणजे सरकार बघा वेगवेगळ्या योजना महिलांसाठी काढत असतं, त्यांना म्हणजे सक्षम बनवण्यासाठी किंवा त्यांना आर्थिक दृष्ट्या
स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांना काय करत असतं, वेगवेगळ्या योजना काढत असतं. आणि त्याच योजनेचा अजून एक ही अशी एक योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना. तर या योजनेमध्ये पण तुम्हाला सहभागी होता येणार आहे. नेमकी पात्रता काय आहे, डॉक्युमेंट्स काय आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ताईंनो कोणी पण व्हिडिओ थांबवायचा नाही, खूप महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत. तर महिलांना आर्थिक सहाय्य सहकार्य मिळावं यासाठी राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मदत करते. राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारून त्यांना स्वावलंबी बनता यावे यासाठी पीठ गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणीच्या सारखीच ही एक अजून एक योजना आहे. जसं की लाडक्या बहिणीला 1,500 रुपये तुम्हाला हप्त्याला भेटतात, म्हणजे प्रत्येक महिन्याला भेटतात. त्याच स्वरूपात तुम्हाला एक टाइम मध्ये म्हणजे एकदाच भेटणारे, आयुष्यात एकदाच भेटणारे ही पिठाची गिरणी भेटणार आहे. तर ती योजना काय आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. बघा, खूप महत्वाची योजना आहे. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्हाला योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे का, तुम्हाला पिठाची गिरणी हवी आहे का. एकदा मला पटपट सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला पिठाची गिरणी हवी आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर बघा, लाडकी बहीण यादी बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया पात्रतेच्या अटी आणि त्याच्या कागदपत्रांची यादी काय असणार आहे आपण अगोदर बघूया. सगळ्यात पहिली अट आहे म्हणजे पात्रता काय आहे, अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असली पाहिजे. म्हणजे पहिली अट आहे की म्हणजे महिला ही काय असायला पाहिजे, महाराष्ट्रातली रहिवासी असायला पाहिजे. सर्वांनी ही अट पूर्ण आहे का कमेंट बॉक्स सांगा. तुम्ही सर्वजण तुमच्याकडे महाराष्ट्रातील राहण्याचं एक सर्टिफिकेट आहे का, कारण की बऱ्याच महिला अशा असतात की त्या महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊन राहतात. ते पहिले महाराष्ट्रात होत्या पण त्या मागे बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये राहतात, कारण लग्न झाल्यानंतर दुसऱ्या राज्यात गेलेलं असतात, स्थलांतर झालेलं असतं. तर अशा ताईंकडे महाराष्ट्रातील सर्टिफिकेट असेल तर ही तुम्हाला योजना फायदेशीर ठरेल. पहिली अट आहे. दुसरी अट आहे अर्जदाराचं वय 18 ते 60 वर्ष असायला पाहिजे. बघा, ही योजना आहे ती 18 ते 60 वयाच्या ताईंलाच फक्त भेटणार आहे, महिलांनाच फक्त भेटणार आहे, दुसऱ्या महिलांना भेटणार नाही. तुमचं वय या ठिकाणी बसत आहे का मला कमेंट बॉक्स सांगा. 18 ते 60 वर्ष असायला पाहिजे. त्याच्यात जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तिसरी अट आहे अनुसूचित जाती किंवा जमातीचे असणं आवश्यक आहे. बघा, अनुसूचित जाती किंवा जमातीचे असलं तर याच्यामध्ये अजून फायदा होणार आहे, त्यांना हे लवकरात लवकर भेटणार आहे. त्याच्यानंतर ओपनचा जो स्लॉट असेल त्याच्यानंतर लागेल, पण सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमातींना अगोदर प्राधान्य दिलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे ओपन वर्ग असतात त्यांना नंतर प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं या ठिकाणी कोणत्या प्रवर्गात तुम्ही मोडतात ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नाव, जिल्हा आणि प्रवर्ग तुमचा या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 पेक्षा कमी असायला पाहिजे. बघा, ही सगळ्यात महत्वाची अट आहे. जसं लाडक्या बहिणीला 2.5 लाखाचं उत्पन्न आहे तसं याला एवढं उत्पन्न दिलेलं नाही. 1,20,000च्या कमी तुमचं उत्पन्न असायला पाहिजे. तर आता कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे तुमचं उत्पन्न किती आहे. 1,20,000पेक्षा जर कमी असेल तर आणि तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, त्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही. त्याच्यानंतर अर्जदाराचं नाव, बँक खातं असणं आवश्यक आहे. बघा, आता ही अट एवढी काही गरजेची नाहीये, कारण सगळ्यांचं तुम्ही लाडक्या बहिणीमध्ये असल्यामुळे तुमचं डीबीटी सगळ्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे डीबीटी यासाठी ठिकाणी महत्वाचं आहे. डीबीटी तुमचं असायला पाहिजे. डीबीटी असलं की तुम्हाला या ठिकाणी या योजनेमध्ये भाग घेता येणार आहे. तर लाडक्या बहिणी एक छोटं या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे, पात्रता वगैरे. आता कागदपत्र काय असणार आहे, अर्ज कसं भरायचं आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यांना ती सगळ्यांना पाहिजे का, अर्ज कसा भरायचा, कुठं भरायचा, कागदपत्र काय लागणार, त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या गिरणीबद्दल फॉर्म कसा भरायचा ते सांगतो. कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी सांगत आहे. तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघत जा, ऐकत जा आणि काही जरी डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारत जा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करायचं, कारण खूप महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला दिलेली आहे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.